नमस्कार मित्रबंधू आणि भगिनींनो, आपली काळजी आपणच घ्यावी या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करते. करोनानंतर जगभरात मंकीपॉक्स आजाराने थैमान घातले आहे. 100हून अधिक देशात या रोगाचा प्रसार झपाट्याने झालेला असून जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन याने या रोगाला महामारी घोषित केलं आहे. मंकीपॉक्स संसर्गाचा वेग आणि रोगाची तीव्रता लक्षात घेता केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत. मंकीपॉक्स म्हणजे नक्की काय हे जाणून घेऊयात. हा एक झुनोसिस आजार आहे. हा आजार ऑर्थोपॉक्स या DNA प्रकारच्या विषाणूमुळे होतो. काही प्रकारच्या खारी आणि उंदरांमध्ये हा विषाणू आढळतो. अंगावर पुरळ येण्यापूर्वी 1 ते 2 दिवसापासून बाधित असलेल्या व्यक्ती इतरांना संसर्गजन्य असतात. थेट शारीरिक संपर्क, शारीरिक द्रव, लैंगिक संपर्क, बाधित व्यक्तीचे कपडे, श्वसन, खोकला, बोलताना उडणारी थूक, त्याचप्रमाणे बाधित प्राणी चावल्याने किंवा बाधित प्राण्याचं मांस न नीट शिजवता खाल्ल्यामुळेही या रोगाची लागवड होण्याची शक्यता असते. संशयित रोगाची लक्षणे: हातावर रॅशेस येणे, पुरळ उमटणे, सुजलेल्या रसिका ग्रंथी, तसेच ताप, डोकेदुखी, अंगदुखी, प्रचंड थकवा, घसा खवखवणे, खोकला अशी काही लक्षणे मंकीपॉक्स बाधित रुग्णांमध्ये आढळून येतात. मंकीपॉक्स न होण्यासाठी घ्यायची काळजी: 1. स्वच्छता राखावी. हातपाय स्वच्छ धुणे, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे. संशयित रुग्णास वेगळ्या खोलीत ठेवावे. रुग्णांच्या अंथरूण, पांघरूण आणि कपड्यांशी संपर्क करू नये. आरोग्य केंद्रात पीपीई किटचा वापर करणे. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य त्या उपाययोजना करणे. घाबरू नका, आपण करोनासारख्या महामारीवर मात केली आहे. योग्य ती काळजी घेऊन शासनाद्वारे जारी केलेल्या मार्गदर्शन सूचना अवलंबून या महामारीवरही आपण नक्की मात करूयात. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू